यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 वरती तिसरं प्रकरण बहुपदी आणि बहुपदी मधला सराव संच 3.3 मित्रांनो आज आपण बघतोय। बघा 3.3 बघण्याच्या अगोदर जर अगोदरचे तुम्ही व्हिडिओज नसतील बघितले सराव संच 3.1 आणि 3.2 वर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे। जर तुम्ही सराव संच 3.1 3.2 नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिल्यात, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या आधीचे सगळे सराव संच बघू शकताय। तर जाऊयात सराव संच 3.3 कडे। पण 3.3 बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात या ठिकाणी प्रश्नांकडे। तर बघा भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा। तर आपल्याला भागाकार जो आहे ना संश्लेषक आणि रेषीय दोन्ही पद्धतीने करायचा आहे आणि तो करून म्हणजे दोन्ही पद्धतीने करायचा आहे। तर आपण काय करू आणि हा भागाकार करून आपल्याला भागाकार आणि बाकी दोन्ही लिहायचे। तर आपण एक काम करू, एकूण 6 गणित आहेत। तर सुरुवातीला आपण सगळी गणित संश्लेषक भागाकार पद्धतीने करूयात। कुठल्या पद्धतीने? संश्लेषक भागाकार पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग रेषीय पद्धतीने। आता आपण जी पद्धत बघणार आहोत ती संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण सध्या सगळी गणित सोडू 6च्या 6 आणि त्याच्यानंतर मग रेषीय, म्हणजे तुम्हाला समजून जायला सोपं पडेल। आता बघा संश्लेषक पद्धतीने सोडवताना काय करायचं, आता या ठिकाणी 2m वर्ग वजा 3m अधिक 10 याला भागायचंय। कोणी भागायचंय? m वजा 5 ने। तर या ठिकाणी भाज्य काय असतं? 2m चा वर्ग वजा 3m अधिक 10 हे झालं भाज्य। आता या भाज्याचं सहगुणक रूप बघा, समजून घ्या। कंसात आपण सहगुणक रूप लिहूयात। या भाज्याचं आपण कंसात सहगुणक रूप लिहू। सहगुणक रूप काय असणार आहे बघा, सहगुणक रूप m च्या वर्गाच्या शेजारी आहेत 2, m च्या शेजारी आहेत वजा 3 आणि आपला हा 10 हे झालं सहगुणक रूप। ठीक आहे। आता मला काय करायचंय की भाजक बघायचंय। भाजक काय आहे बाबा? भाजक आपल्याकडे m वजा 5 आहे। आता m वजा 5 आहे ना, म्हणून आपण काय करायचं, हे जे वजा 5 आहेत वजा 5च्या विरुद्ध संख्या घ्यायची। वजा 5च्या विरुद्ध संख्या काय येणार आहे? अधिक 5 ही घेतली। ही घेतल्यानंतर मग अशा प्रकारे आपल्याला ही उभी आणि एक आडवी लाईन मारायची आणि इथे हे जे 5 आहेत त्या 5ला आपल्याला इथं लिहायचे आणि 2 वजा 3 10 इथं लिहू। 2 वजा 3 आणि 10ला आपण या ठिकाणी इथं लिहू। हे लिहिल्यानंतर मला काय करायचंय, हे जे पहिले 2 इथं जसेच्या तसे मी लिहिणार, बरं का? ते लिहिल्यानंतर 5 गुणिले 2 5 दुने 10 येतात, मग ते 10 इथं लिहिणार। मग 10 आणि वजा 3 10 वजा 3 किती झाले? 7 बरोबर। आणि मग 5 गुणिले 7 परत या दोघांचा गुणाकार करायचा। 5 गुणिले 7 35 बघा, 10 आणि 35 किती झाले? 45। तर या ठिकाणी 45 जे आहेत ते बाकी आहेत, 45ला आपण बाकी म्हणू आणि 2 7 जे आहेत ते भागाकाराचे सहगुणक रूप। आता भागाकाराचे सहगुणक रूप काय? 2 आणि 7 लिहायचं। 2 कॉमा देऊन आपण या ठिकाणी 7 लिहायचं आणि मग भागाकार काय असणार आहे? भागाकार बघा, या ठिकाणी 2 संख्या आहेत, मग 2तून 1 गेला 1 म्हणजे m च्या पहिल्या घातापासून सुरुवात करायची। म्हणजे 2m चा पहिला घात म्हणजे 2m अधिक 7 हा झाला भागाकार आणि 45 झाला आपला बाकी। तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचे। आता परत आपण आणखी 1-2 गणित बघितले तर तुम्हाला आणखी क्लिअर होईल व्यवस्थित। बघा पुढची आपण काही गणित बघू, आपण याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकताय। यस, तर बघा पुढची गणित भागाकार बघा। आता भाज्य, इथं भाज्य काय बाबा? x चा चौथा घात अधिक 2x चा घन अधिक 3x चा वर्ग अधिक 4x आणि अधिक 5। आता याचं सहगुणक रूप काय? x च्या चौथ्या घाताच्या शेजारी 1 आहे, x च्या घनाच्या शेजारी 2 आहे, मग 3 आहे, मग 4 आहे, मग 5 आहे। बघा हे झालं सहगुणक रूप। आता भाजक काय बाबा? x अधिक 2 आहे, मग x अधिक 2 आहे म्हणून काय करायचं? 2च्या विरुद्ध काय संख्या बाबा आपल्याकडं? 2च्या विरुद्ध आपल्याकडे वजा 2 असतात, मग आपण वजा 2 घेणार आणि इथे आपण काय लिहू? वजा 2 लिहू आणि बाकी बाबा 1 2 3 4 5 इथं असं 5 लिहिले। 5 पर्यंतचे ते जे सहगुणक रूप आहे आपलं भाज्याचं ते आपण या ठिकाणी लिहिलं आणि मग हे पहिले 1 जशीच्या तसे वजा 2 गुणिले 1 वजा 2 2 वजा 2 0। आता बघा वजा 2 गुणिले 0 0, 3 आणि 1 किती झाले? 3 आणि 0 किती झाले? 3 वजा 2 गुणिले 3 बघा या दोघांचा गुणाकार करायचा। 2 त्रिक 6 वजा आहे म्हणून वजा 6, 4 वजा 6 वजा 2
आता ह्या -2 आणि -2चा गुणाकार 2 दुने 4, फक्त +4 या ठिकाणी राहतील कारण वजा वजा अधिक होतील. ओके, चिन्ह 5 आणि 4 किती झाले 9. आता 9 काय झालं बाबा आपलं बाकी झालं. हे जे शेवटी जे उरतात ते आपले बाकी. मग आता भागाकाराचे सहगुणक रूप काय? 1 0 3 -2. 1 0 3 -2 हे सहगुणक रूप. मग भागाकार काय असणार? आता हे जे सहगुणक रूप आहे याला आपल्याला घातांक रूपात लिहायचंय. ते 1 2 3 4 संख्या आहेत. 4तून 1 गेला किती राहिले 3. मग आपण तिसऱ्या घातापासून सुरुवात करणार. जसं 1 आणि x आहे. 1 x चा तिसरा घात अधिक 0 x चा वर्ग अधिक 3 आहे म्हणून 3x आणि -2. म्हणजेच काय बाबा 1 x चा घन म्हणजे x घन. शून्याला नका लिहू. अधिक 3x -2 लिहा. अधिक 3x आणि -2 आणि बाकी काय उरलं बाबा 9 उरलं. संपला विषय. एकदम सोपं आहे. सगळी गणित अशीच आपल्याला सोडवायची आहेत. एकदम साधी सोपी पद्धत आहे. ओके, आता पुढे जाऊ. बघा पुढचं गणित, गणित नंबर 3. या गणितात जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये भाज्य y चा घन वजा 216. आता घन नंतर वर्ग नाहीये, याचाच अर्थ असा होतो y वर्ग y चा घन अधिक 0y चा वर्ग अधिक 0y आणि वजा 216 असा होईल. आणि मग याचा सहगुणक रूप आपण लिहू शकतो. सहगुणक रूप काय बाबा 1 0 0 आणि वजा 216. हे आपलं सहगुणक रूप 1 0 0 वजा 216. सहगुणक रूप लिहिल्यानंतर मला काय करायचंय? सहगुणक रूप लिहिल्यानंतर बघा मला y - 6 ने भागायचंय. भाजक काय बाबा y - 6. आता y - 6 म्हणून आपण काय करणार? हे -6 आहे. -6च्या विरुद्ध येणारी संख्या +6 आहे. ओके, मग इथं 6 पासून सुरुवात करूयात आणि मग हे बाबा सहगुणक रूप 1 0 0 वजा 216. 1 आपल्या जागेवर 6 1 6 6 आणि 0 6. परत 6 गुणिले 6 36. 36 आणि 0 किती बाबा 36. परत 6 गुणिले 36 झाले 216. वजा 216 अधिक 216. 216 मधून 216 गेले 0. हे झालं तुमचं बाकी 0. भागाकाराचे सहगुणक रूप काय? 1 6 36. 1 6 36 झालं. भागाकार किती? 1 2 3 संख्या आहे. 3तून 1 गेला 2 राहिले. मग दुसऱ्या घातापासून सुरुवात. 1 y चा दुसरा घात अधिक 6y आणि अधिक 36. 1 y चा दुसरा घात म्हणजे 1 y चा वर्ग म्हणजे काय y वर्ग अधिक 6y अधिक 36 असं लिहू शकतो. आणि बाकी जे आहे ते आपलं 0 आहे. तर हे लक्षात घ्या. या काही पायऱ्या आहेत एकंदरीत तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, चौथा प्रश्न आता बघूयात आपण. बघा याच्यातल्या, तर या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले बघा, 2x चा, एकच मिनिट, आपला जो भाज्य आहे, भाज्य काय 2x चा चौथा घात अधिक 3x चा घन. आपण वजा 2x च्या वर्गाला अगोदर लिहू आणि नंतर अधिक 4x लिहू. आता 4x नंतर एक स्थिर संख्या हवी असते जी शून्य जी दिली नाही, मग आपण त्याला म्हणायचं बाबा इथं 0 म्हणायचं. ठीक आहे, आता याचा जो काही सहगुणक आपण याला आपण सहगुणक स्वरूपात जर लिहिलं तर x च्या चौथ्या घाताच्या शेजारी आहे 2, x च्या घनाच्या शेजारी आहे 3, x च्या वर्गाच्या शेजारी आहेत वजा 2, x च्या शेजारी आहेत 4 आणि त्याच्यानंतर 0. ही अशा प्रकारे आपण सहगुणक रूपात लिहिलं. त्यानंतर आपल्याला काय म्हणायचं, भाजक काय दिलंय x अधिक 3 आणि म्हणून आपण काय करू, 3 च्या विरुद्ध येणारी संख्या, 3 च्या विरुद्ध कोण येतात बाबा, 3 च्या विरुद्ध येतात वजा 3. ओके, मग या ठिकाणी इथं लिहायचं वजा 3 आणि हे सहगुणक रूप जे आहे त्याला इथं लिहू 2 3 वजा 2 4 आणि 0. पहिले दोन इथं द्यावाला 3 दुने 6 या दोघांचा गुणाकार 3 दुने 6 इथे वजा आहे म्हणून वजा 6. वजा अधिक वजा बाकी 6तून 3 गेले 3 मोठ्या संख्येचं चिन्ह. 3 त्रिक 9 वजा वजा अधिक 9 झाले. 9 वजा 2 7 झाले. 3 7 21 वजा 21 लिहून टाका. 21तून 4 गेले आपल्याकडे राहिले 17. 21तून 4 गेले आपल्याकडे राहिले 17. फक्त वजा 17 आपण या ठिकाणी लिहू शकतो. 17 त्रिक 51 वजा वजा अधिक 51. 51 आणि 0 किती झाले बाबा 51. अशा प्रकारे मला बाकी 51 मिळालं. भागाकाराचे आता सहगुणक रूप काय झालं बाबा, 2 वजा 3 7 आणि वजा 17 हे झाले भागाकाराचे सहगुणक रूप. मग भागाकार काय झाला, 1 2 3 4 4 संख्या आहेत. 4तून 1 गेला 3, तिसऱ्या घातापासून सुरुवात. 2 आहे म्हणून 2x चा तिसरा घात वजा 3x चा वर्ग
अधिक 7 आहे म्हणून 7x आणि नंतर वजा 17 झाला विषय. आणि बाकी आपल्याला माहिती आहे आपले 51 आलेत. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. चला हा लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके, पुढचा जो प्रश्न आहे चौथा नंतर पाचवा प्रश्न बघा. पाचव्या प्रश्नात आपल्याला काय दिले तसंच आहे. एक्सचा चौथा घात, एक्सचा चौथा घात वजा 3x घन नाही आपल्याकडे, घन दिला नाही म्हणून अधिक 0x घन नंतर वजा 3x वर्ग नंतर x नाहीये, मग लिहा अधिक 0x आणि वजा 8. मग सहगुणक रूप लिहा. सहगुणक रूपामध्ये एक्सच्या चौथ्या घाताच्या शेजारी आहे 1, एक्स घनच्या शेजारी आहे 0 वजा 3 नंतर आपल्याकडे आहे 0 आणि मग आहेत वजा 8. ठीक आहे. भाजक आपल्याकडे आहेत 1 अधिक 4 म्हणून 4च्या विरुद्ध, 4च्या विरुद्ध आपल्याकडे काय येतात, 4च्या विरुद्ध येतात वजा 4. मग वजा 4 ला इथं लिहायचं आणि या सहगुणक रूपाला इथं लिहून टाकायचं. बाबा 1 आहे, सहगुणक रूपाला लिहिलं 1 आहे, 0 आहे, वजा 3 आहे, त्याच्यानंतर 0 आहे आणि मग वजा 8 आहे बरं का. 1 0 वजा 3 0 वजा 8. बघा 1 आपल्या जागेवर, 4 1 4 वजा आहे म्हणून वजा 4, 0 अधिक वजा 4 वजा 4, 4 चौक 16 वजा वजा अधिक 16, 16तून 3 गेले 13 राहिले, 13 चौक 52 वजा 52 आपण या ठिकाणी लिहू शकतो बरोबर. वजा 52 अधिक 0 काय झालं बाबा वजा 52. 52 चौक आपल्याकडे किती झाले 208, 52 चौक 208 अधिक 208 आपण लिहिणार बरोबर. आता वजा अधिक वजा बाकी, 208 मधून 8 गेले राहिले 200 म्हणजे आपल्याकडे बाकी काय आलं 200 आलं. ठीक आहे. भागाकाराचं सहगुणक रूप बाकीच्या अगोदर काय 1 वजा 4 13 वजा 52, 1 वजा 4 13 वजा 52 झालं हे भागाकाराचे सहगुणक रूप. मग भागाकार काय येईल 1 2 3 4 आकडे, 4तून 1 गेला 3, तिसऱ्या घातापासून सुरुवात. 1 x तिसरा घात म्हणजे x तिसरा घात वजा 4x दुसरा घात अधिक 13x आणि वजा 52 झालं. आणि बाकी किती बाबा आपल्याकडे 200 बाकी आहे. संपला विषय. एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आपल्याकडे आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न बघूयात आपण भागाकार पद्धतीने, त्यानंतर मग आपण रेषीय पद्धत जी आहे ती बघूयात. आता इथे काय दिलं शेवटच्या प्रश्नात बघा, y घन आपलं भाज्य जे आहे ते काय y घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1. सहगुणक रूप काय बाबा y घनाच्या शेजारी 1 आहे नंतर वजा 3 आहे 5 आहे आणि मग वजा 1 आहे. ठीक आहे. भाजक काय बाबा आपल्याकडे y वजा 1 बरोबर, म्हणून वजा 1च्या विरुद्ध, वजा 1च्या विरुद्ध आपल्याकडे येतील 1, एकाला चिटकवायचं इथं 1 वजा 3 5 वजा 1 लिहायचं, 1 वजा 3 5 वजा 1, 1 इथं 1 1 1 वजा अधिक वजा बाकी, 3तून 1 गेले वजा 2 झाले, 1 2 2 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 2, 5 वजा 2 3 झाले, 1 त्रिक 3, 3 वजा 1 2 झाले. झालं. हा झाला आपला बाकी. भागाकाराचे सहगुणक रूप 1 वजा 2 3 इथं लिहायचं 1 वजा 2 आणि 3. आणि भागाकार किती 1 2 3 संख्या आहेत, 3तून 1 गेलं 2 म्हणजे वर्गापासून सुरुवात, 1 x वर्ग म्हणजे x वर्ग वजा मग 2च्या जोडीला x आणि मग आपल्या अधिक 3 आणि आपल्याकडे बाकी आलेला आहे 2. तर अशा प्रकारे हा शेवटचा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे. आता आपण काय करू, हे जे सगळे प्रश्न आपण कुठल्या पद्धतीने बघितले, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण बघितले आता भागाकार पद्धतीने. तर यानंतर आता आपण रेषीय पद्धत जी आहे, रेषीय पद्धतीने कशा प्रकारे आपण बाकी सगळी गणित सोडू शकतो, रेषीय पद्धतीने आपण कशा प्रकारे भागाकार करू शकतो ते आपण बघूयात. ओके, तत्पूर्वी हे गणित तुम्ही लिहून घ्या. आता आपण रेषीय पद्धत बघूयात. तर बघा मित्रांनो, आता रेषीय पद्धतीने आपण भागाकार करूयात. तर रेषीय पद्धतीने भागाकार करण्यासाठी बघा काय करायचं, सगळ्यात अगोदर हा जो भाज्य आहे आणि हा भाजक आहे, भाज्याला लिहून टाकू. 2m वर्ग वजा 3m अधिक 10 लिहिलं. आता काय करायचं, काही स्टेप आहेत. पहिली स्टेप काय करायची बाबा, हा जो पहिला 2m वर्ग आहे त्याला लिहायचा, 2m वर्ग लिहिलं. आता काय करायचं, या 2m वर्गाला ह्या m ने भाग लावायचा, 2m वर्ग भागिले m करायचं. उत्तर काय आलं 2m बरोबर. 2m आल्यानंतर ह्या 2m ला कशाने गुणायचं बघा, m ने भागायचं आणि वजा 5 ने गुणायचं. वजा 5 आहे ना, मग गुणिले वजा 5 करू. गुणिले वजा 5 केलं तर काय येतं 5 दुने 10 वजा आहे म्हणून वजा 10m येतं. 5 दुने 10m आपल्याकडे या ठिकाणी
येईल. ओके, 5 दुने 10m वजा 10m. आणि मग या वजा 10m ला इथं लिहायचं, वजा 10m लिहिलं. वजा 10m ला लिहिल्यानंतर वजा 10m च्या विरुद्ध अधिक 10m सुद्धा लिहायचं, वजा 10m अधिक 10m, म्हणजे हे समीकरण जे असतं ते संतुलित राहील. हे वजा वजा कट होतं. ओके, जी बैजिक राशी आहे ती संतुलित राहील. त्याच्यानंतर बाकी हे वजा 3m आणि अधिक 10 लिहिलं. काय केलं तुमच्या लक्षात आलं, फक्त वजा 10m अधिक 10m आपल्याला ऍड करायचं होतं. त्यासाठी आपण काय केलं, वजा 10mच ऍड का करायचे, याचं कारण आहे की बघा, पहिलं हा जो 2m चा वर्ग आहे त्याला मी m ने भाग लावायचा मला, आणि मग उत्तर येईल 2m आलं. या 2m ला या वजा 5 ने गुणायचं, उत्तर आलं वजा 10m. मग मी काय केलं, या 2m च्या पुढे वजा 10m लिहिलं आणि अधिक 10m लिहिलं. समजा इथं अधिक 10m आला असतं तर पलीकडे वजा 10m लिहिलं असतं. त्यानंतर वजा 3m आणि अधिक 10 जसेच्या तसे. आता पुढच्या पायरीत मला काय करायचंय, पुढच्या पायरीमध्ये या पहिल्या दोघांमधून काही ना काहीतरी 100% कॉमन निघतं. मग या दोघांमधून बघा काय कॉमन निघत ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. या दोघांमध्ये बघा 2 तर कॉमन निघेल, कारण बे के बे, बे पंचे 10, 2 आणि 2ला दोघांना भाग जाईल, आणि m पण कॉमन निघेल. 2m कॉमन काढू, आतमध्ये 2 बाहेर आले, m वर्गाचा m राहिला वजा, बे पंचे 10 म्हणून 5 आणि m आला बाहेर, आणि 10 वजा 3 किती 7, अधिक 7m आणि अधिक 10 वजा 3 7 आणि अधिक हे 10. ठीक आहे, एवढं आलं. आता एवढं आल्यानंतर मगाशी जसं 2m च्या वर्गाला m ने भाग लावला, आता हा भाग झाला. आता काय करायचं, 7m ला m ने भाग लावा. कशाने, 7m ला भाग लावायचा. आता हा जो 7m आहे त्याला m ने भाग लावायचा आहे, उत्तर येईल 7. m गेला 7, आणि 7ला गुणायचं कशाने, वजा 5. 7 गुणिले वजा 5 केलं की आपल्याकडे येतात वजा 35. म्हणजे एकंदरीत एक काम करायचं, m ने भागायचं, आलेल्या उत्तराला 5 वजा 5 ने गुणायचं, वजा 35 आलं. मग आता एक काम करायचं, 2m आपल्या जाग्यावर, m वजा 5 आपल्या जाग्यावर, अधिक 7m आपल्या जाग्यावर राहतील, आणि 7m नंतर मला काय करायचं, वजा 35 मिळवायचे, आणि वजा 35 च्या विरुद्ध अधिक 35 हे पण मिळवायचे, ऍड करायचे, आणि नंतर हे बाबा आपले अधिक 10 जसेच्या तसे. मग आता काय होईल बाबा, 2m आपल्या जाग्यावर, कंसात m वजा 5, या दोघांमधून काय निघेल कॉमन, 7 कॉमन निघेल. चला मी 7 कॉमन काढला, 7 बाहेर आले, m राहिले वजा 7 5 35 म्हणून 5 राहिले, आणि अधिक 10 अधिक 35 झाले 45. तर हे असं आलं. आता याच्यामधून बघा काय कॉमन निघू शकतो, हे m वजा 5 कॉमन काढू शकतो आपण. या m वजा 5 ला जर मी कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील, 2m आणि अधिक 7 राहील, 2m अधिक 7 राहील, आणि अधिक 45 आपल्याकडे राहतील. आता यामध्ये बघा एक लक्षात घ्या, आपल्याकडे काय आलंय नीट समजून घ्या. 2m वर्ग वजा 3m अधिक 10 बरोबर, बघा भाज्य बरोबर काय आलं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आलं आपल्याकडे. तुम्ही समजून जा, इथं भागाकार काय, 2m अधिक 7 आणि बाकी किती 45, असं आपल्याला लिहिता येऊ शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. अजून एक गणित मित्रांनो, अजून 2-3 गणित तुम्ही जर नीट बघितली तर ते समजेल. एका गणितामध्ये कदाचित ही रेषीय पद्धत समजणार नाही, थोडीशी अवघड आहे. आता मी पुढचं गणित आणखी डिटेल मध्ये सांगतो, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. चला आपण आणखी गणित बघूयात. ऍक्च्युली सगळी गणित आपल्याला बघायच्यात, पण पुढचं गणित पण आपण बघू. बघा आता या गणितामध्ये बघा काय आहे, तीच प्रक्रिया आपल्याला या गणितामध्ये सुद्धा करायची आहे, की बाबा x चा चौथा घात अधिक 2x चा घन अधिक 3x चा वर्ग अधिक 4x अधिक 5. आता मी काय करणार, मला पहिली पायरी माझी माहिती आहे, मला या x ने भागायचं x च्या चौथ्या घाताला. मी पहिला x चा चौथा घात इथं लिहितो, आणि x च्या चौथ्या घाताला मी x ने भाग लावतो. या x च्या चौथ्या घाताला x ने भाग लावला, उत्तर किती आलं, x चा तिसरा घात. x चा तिसरा घात आल्यानंतर x च्या तिसऱ्या घाताला गुणायचंय कशाने, या 2ने. x ने भागायचंय, आलेल्या उत्तराला 2ने गुणायचंय, गुणिले 2. 2ने गुणलं काय झालं, 2x चा घन, म्हणजे अधिक 2x चा घन. मग आपण काय केलं, x चा चौथा घात याच्यामध्ये काय केलं, जे 2x चा घन आहे ते अधिक 2x चा घन केला, आणि त्याच्यानंतर वजा 2x चा घन करायचा. अधिक केलं की वजा पण करायचं, बरोबर, किंमत बदलली नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकी बाबा हे जसेच्या तसे, बाकी सगळे जसेच्या तसे, अधिक 2x चा घन, त्याच्यानंतर अधिक 3x चा वर्ग, त्याच्यानंतर अधिक 4x आणि अधिक 5, बाकी सगळे जसेच्या तसे. आता या पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघते का बघा, x चा चौथा घात आणि x चा घन, याच्यातून मला x चा घन कॉमन निघेल. या दोघांमधून x चा घन कॉमन काढला
एक्सच्या चौथ्या घातातला घन बाहेर आला, एक्सच राहिला आतमध्ये. 2x घनातला x घन बाहेर आला म्हणजे फक्त 2 राहिले. आता या ठिकाणी बघा वजा 2x घन अधिक 2x घन सारखे आहेत म्हणून कट झाले आणि पलीकडे उरलं अधिक 3x वर्ग अधिक 4x आणि अधिक 5. आता गाडी याच पद्धतीने पुढे न्यायची. आता कशाला भाग लावायचा? 3x वर्ग हा जो आहे उरलाय त्याला. 3x वर्गाला कोणी भागायचं? x ने भागायचं. बघा 3x वर्ग भागिले x केलं तर माझ्याकडे उत्तर आलं 3x. बरोबर. 3x ला गुणाने कशाने गुणायचं? 2ने. म्हणजे 3x वर्गाला आपण x ने भाग लावला, उत्तर आलं 3x. आणि या आलेल्या उत्तराला कशाने गुणायचं? 2 ने गुणायचं. गुणिले 2 3 दुने 6x अधिक 6x आहे. मग आता आपण इथं काय करू? हा x घन कंसात x अधिक 2 जसेच्या तसे अधिक 3x वर्ग जसाच्या तसा आणि आता हे 6x आहेत अधिक 6x केले आणि वजा 6x केले. त्याच्यानंतर अधिक हे 4x अधिक 5 जसेच्या तसे. इथे x घन कंसात x अधिक 2 आपल्या जाग्यावर. आता या दोघांमधून बघा काय कॉमन निघेल? या दोघांमधून x तर दिसतोय कॉमन आणि 3 पण कॉमन निघेल. 3x कॉमन निघेल. अधिक 3x कॉमन काढलं, 3 बाहेर आला, x वर्गाचा x राहिला, अधिक 3 दुने 6 आणि x आला बाहेर. इथे वजा अधिक वजा बाकी, 6 तून 4 गेले किती राहिले? 2. फक्त वजा 2x आणि अधिक 5 असं आपल्याकडे या ठिकाणी आलं. आता काय करू मी? वजा 2x ला x ने भाग लावणार. वजा 2x भागिले x. वजा 2x भागिले x. उत्तर किती आलं? वजा 2. आणि वजा 2 ला कितीने गुणायचं? ह्या 2 ने गुणायचं. वजा 2 गुणिले 2 किती झाले बाबा? वजा 4. मग आता वजा 4 मी इथं मिळवणार. मग माझ्याकडे येईल x घन कंसात x अधिक 2 अधिक 3x कंसात x अधिक 2 वजा 2x मला मिळवायचे तो वजा 4 आणि अधिक 4 आणि हा अधिक 5 बाबा पलीकडचा जसाच्या तसा. बरोबर. वजा 2x नंतर वजा 4 अधिक 4 केले आणि अधिक 5 आपल्या जागेवर. आता इकडे बघा x घन x अधिक 2 अधिक 3x x अधिक 2 आणि नंतर वजा 2x आणि वजा 4 दोघांमधून वजा 2x कॉमन काढू. वजा 2 कॉमन काढू. 2x नाही वजा 2च कॉमन निघेल कारण पलीकडे x नाही. कंसात 2x मधून x 2 बाहेर आले, फक्त राहिला x. या वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. 2 दुने 4 म्हणून 2 आणि पलीकडे 4 अधिक 5 झाले 9. आता या सगळ्यांमधून काय कॉमन निघेल बाबा? या सगळ्यांमधून बघा x अधिक 2 x अधिक 2 x अधिक 2 हा कॉमन निघेल. म्हणजे तो x अधिक 2 कॉमन निघाला म्हणजे तो भाजक आहे. कंसात x घन राहिला अधिक हा 3x राहिला आणि हा वजा 2 राहिला. बरोबर. एवढं राहिलं म्हणजे x अधिक 2 x अधिक 2 x अधिक 2 कॉमन काढलं. मग राहिलं काय? x घन 3x आणि वजा 2 आणि पलीकडे आपला 9 राहिला. मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे मगाशी मी सांगितलं हा तुमचा असतो भाजक. भाजक गुणिले हा आपल्याकडे काय असतो? भागाकार. भागाकार आणि हा असतो आपल्याकडे 9 बाकी. मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं भागाकार बरोबर x घन अधिक 3x वजा 2 आणि बाकी आहे 9. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ओके. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर वेळ लागतो थोडासा. रेषीय पद्धतीने कॅल्क्युलेशन आपल्याला बरंचसं करावं लागतं पण करू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न बघा इथं y चा घन वजा 216. आता इथं बघा y घन वजा 216. बघा आता मी इथं काय करणार? सगळ्यात पहिली माझी पायरी काय असली पाहिजे? हा जो y चा घन आहे त्याला कोणी भागायचं? y ने भागायचं. y च्या घनला भागायचं y ने. y चा घन भागिले y. उत्तर आलं y चा वर्ग. आणि y च्या वर्गाला कशाने गुणायचं? वजा 6 ने. जे आलेले उत्तर आहे त्याला वजा 6 ने गुणायचं. गुणिले वजा 6 म्हणजे काय झालं? वजा 6 y चा वर्ग आलं. बरोबर. मग आता हा y चा घन मी जसाच्या तसा लिहिणार आणि त्याच्या समोर लिहिणार वजा 6 y चा वर्ग आणि त्याच्या विरुद्ध अधिक 6 y चा वर्ग लिहिणार आणि पलीकडे राहिले हे वजा 216. ठीक आहे. आता बघा काय होईल? या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. बघा दोघांमधून y चा वर्ग कॉमन निघू शकतो. मग y चा वर्ग कॉमन काढला कंसात y वर्ग बाहेर आला y घन मधून, फक्त राहिला y वजा 6 राहिले आणि y चा वर्ग बाहेर म्हणजे y वजा 6 आपल्याकडे राहिले अधिक 6 y चा वर्ग वजा 216. आता बघा y वर्ग आपल्या जागेवर y वजा 6 आपल्या जागेवर. आता हे अधिक 6 y चा वर्ग पण मी इथे लिहितो. याच्या पुढे काय लिहिणार मी? अधिक 6 y वर्गाच्या पुढे
6y वर्गाला पहिलं मी या वायने भाग लावणार. कोणाला? वायने भाग लावायचा. 6y वर्ग भागिले वाय. वाय गेला आपल्याकडे राहिले फक्त 6y. आता 6y ला कशाने गुणायचं? हे -6 आहे, या -6 ने गुणायचं. 6 6 36 म्हणून -36y. मग इथं लिहायचे -36y. इथं -36y आणि पलीकडे +36y झालं. आणि नंतर हे आपले -216 लिहिले. आता काय होईल? y वर्ग कंसात y - 6 आणि या दोघांमधून 6 आणि 36 ला 6 ने भाग जातो आणि y पण कॉमन निघेल. मग इथं लिहायचं +6y कॉमन काढायचा. 6 तर आलाय बाहेर, y वर्गचा फक्त y राहिला कारण y बाहेर आलाय. वजा 6 6 36 आणि y आला बाहेर आणि पलीकडे +36y आणि -216 यांना काय करायचं नाही. आता बघा इथंच ऑलरेडी या दोघांमधून जर तुम्ही बघितलं तर 36 एके 36 36 सग 216 म्हणजे y - 6 तुम्हाला उरेल. म्हणून तुम्ही या दोघांमधून पण डायरेक्टली जर तुम्ही 6 कॉमन 36 कॉमन काढला इथे समजा तुम्ही जसं या दोघांमधून 6y कॉमन काढला आणि या दोघांमधून 36 कॉमन काढला तर इथं y राहील आणि y - 36 सग 216 म्हणजे काय y - 6 y - 6 y - 6 कॉमन. आपल्याकडे हे y - 6 सगळीकडून कॉमन निघाले पाहिजे. ही अशी व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे बरं का. ही व्यवस्था झाली की बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बघा y - 6 कॉमन काढा, सगळीकडे सेम आहे आणि त्याच्यानंतर y वर्ग अधिक 6y आणि अधिक 36 बरोबर आणि बाकी काहीच नाही उरलं म्हणजे अधिक 0 म्हणजे भागाकार काय झाला बघा. हा भाजक गुणिले हा भागाकार असतो. y वर्ग अधिक 6y अधिक 36 भागाकार आहे आणि बाकी इथं 0 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता चौथा, पाचवा, सहावा अजून 3 प्रश्न आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हे पण आपण रेषीय पद्धतीने आपण सोडवून बघूयात. बघा तर बघा मित्रांनो, हे जे चौथं गणित आहे हे आता आपण रेषीय पद्धतीने सोडवून बघूयात. बघा चौथ्या गणितामध्ये आपल्याकडे काय आहे की 2x चा चौथा घात अधिक 3x चा घन नंतर आपण लिहू -2x चा वर्ग आणि अधिक 4x अशा प्रकारे आपण ही मांडणी करूयात. ओके. तर सगळ्यात पहिली पायरी बाबा मला काय करायचे, सगळ्यात पहिली गोष्ट हा जो 2x चा चौथा घात आहे तो मी या ठिकाणी लिहितो. याच्या पुढे मला काय ऍड करायचंय, या 2x च्या चौथ्या घाताला x ने भाग लावा. 2x चा चौथा घात भागिले x उत्तर येतं 2x चा घन आणि या 2x च्या घनला कितीने गुणायचं, या 3 ने गुणायचं. 3 ने गुणलं तर 3 दुने 6x चा घन माझ्याकडे येतो आणि मग इथं आपण काय करायचं, अधिक 6x चा घन लिहायचं वजा 6x चा घन लिहायचं आणि बाकी सगळ्यांना जसंच्या तसं लिहायचं. बघा अधिक 3x चा घन आहे, अधिक 3x चा घन आहे, त्याच्यानंतर वजा 2x चा वर्ग आहे आणि अधिक 4x आहे. बाकी सगळ्यांना आपण जसंच्या तसं लिहिलं. आता इथे बघा या पायी दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. दोघांमधून बघा बेके बे बेत्रिक 6 याला 2 ने भाग जातो दोघांना सुद्धा आणि x चा घन कॉमन निघेल म्हणजे 2x चा घन कॉमन काढला, कंसात 2 बाहेर आले, x च्या घनाचा x अधिक बेत्रिक 6 3x चा घन आलं बाहेर म्हणजे x अधिक 3च कॉमन निघले पाहिजे सगळीकडे. इथे वजा अधिक वजा बाकी 6 तून 3 गेले, 3 राहिले, फक्त वजा 3x चा घन आणि वजा 2x चा वर्ग अधिक 4x. आता पुढे बघा काय होईल, वजा 2x चा घन लिहिलं, अधिक x अधिक 3 लिहिलं आणि वजा 3x चा घन. वजा 3x चा घन लिहिल्यानंतर त्याच्या पुढे कोणाला ऍड करायचं, आता वजा 3x चा घन जो आहे, वजा 3x चा घन याला कशाने भागायचं, या x ने. x ने भागलं तर वजा 3x चा वर्ग येतो आणि वजा 3x च्या वर्गाला कशाने गुणायचं, 3 ने. x ने भागायचं आणि आलेल्या उत्तराला या 3 ने गुणायचं. काय झालं, 3 त्रिक 9 वजा 9x चा वर्ग राहिला. मग इथं लिहायचं वजा 9x चा वर्ग आणि त्याच्या पुढे अधिक 9x चा वर्ग त्याच्या विरुद्ध ते लिहायचं. नाही लिहिलं तर मग पुढच्या पायऱ्या चुकत राहतील. मग वजा 2x चा वर्ग लिहिला आणि त्याच्यानंतर पुढे 4x लिहिलं, झालं. आता बघा 2x चा घन आपल्या जाग्यावर, कंसात x अधिक 3, या दोघांमधून बघा वजा 3 आणि 9 या दोघांना सुद्धा 3 ने भाग जाईल म्हणून वजा 3 कॉमन काढू आणि इथे x वर्ग आहे तो कॉमन काढला. 3 एके 3, 3 बाहेर आले, फक्त राहिला x. x चा घनचा x वर्ग बाहेर आला, फक्त x राहिला. वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. 3 त्रिक 9 म्हणून 3 आणि x चा वर्ग आलाय बाहेर. 9तून 2 गेले 7 अधिक 7x चा वर्ग अधिक 4x. आता परत यांना जसंच्या तसं 2x चा घन कंसात x अधिक 3 वजा 3x चा वर्ग
कंसात x अधिक 3 अधिक 7x वर्ग आणि 7x वर्गाच्या शेजारी कोणाला लिहायचं आता? आता आपण 7x वर्गाला कोणी भागायचं? x ने भागायचं. का? कारण इथं x याच x ने भागत राहायचं, बाकी काय नाही. x ने भाग लावला, उत्तर आलं 7x आणि 7x ला कितीने गुणायचं? या 3 गुणायचं. किती झाले? 21. 7 त्रिक 21. मग अधिक 21x केले, वजा 21x केले आणि बाबा हे आपले अधिक 4x जसेच्या तसे झालं. आता यांना लिहू आपण 2x चा घन x अधिक 3 परत वजा 3x चा वर्ग कंसात x अधिक 3 परत अधिक 7x चा बघा या दोघांमधून काय कॉमन निघेल बाबा? बघा या दोघातून कॉमन काढायचं. 7 आणि x कॉमन निघेल. 7x कॉमन काढलं, 7 बाहेर आले, x वर्गाचा x राहिला अधिक 7 त्रिक 21 आणि x आला बाहेर. इथं वजा अधिक वजा बाकी 21तून 4 गेले 17, फक्त वजा 17x आपण या ठिकाणी लिहू. आता परत हे वजा 17x म्हणजे स्थिर संख्या येईपर्यंत पुढे ढकलत जायची गाडी. इथं बघा वजा 2x चा घन लिहिला कंसात x अधिक 3 वजा 3x चा वर्ग लिहिला कंसात x अधिक 3 परत अधिक 7x लिहिलं कंसात x अधिक 3. आता वजा 17x त्याच्या पुढे काय लिहायचं? वजा 17x ला भाग लावायचा x ने, उत्तर येतं 17. वजा 17 येतं, उत्तर काय येणार? वजा 17 आणि वजा 17 ला कोणी गुणायचं? 3 17 त्रिक झाले 51, वजा 51 झाले. मग आपण वजा 17x च्या पुढे लिहू वजा 51 आणि अधिक 51. आता या दोघांमधून कॉमन निघेल. ठीक आहे, मग लिहायचं 2x चा घन x अधिक 3 वजा 3x चा वर्ग कंसात x अधिक 3 त्याच्यानंतर अधिक 7x कंसात x अधिक 3 आणि या दोघांमधून वजा 17 कॉमन काढू. वजा 17 कॉमन आले, x राहिला आणि वजा झालं अधिक आणि 17 त्रिक 51 म्हणून x अधिक 3 आणि अधिक 51. आता इथे बघा काय कॉमन निघेल? x अधिक 3 x अधिक 3 x अधिक 3 x अधिक 3 कॉमन काढा. मग ते x अधिक 3 आपण कॉमन काढले. ओके, आणि आतमध्ये 2x चा घन त्याच्यानंतर इथं राहिलं वजा 3x चा वर्ग नंतर राहिले अधिक 7x नंतर वजा 17 आणि पलीकडे अधिक 51. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं हा भाजक असतो आणि हा जो आहे तो बाकी असतो. बाकी काय? 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17 हे बाकी आहे आणि अधिक हे भागाकार आहे. हा जो आहे आपला भागाकार आहे, याला म्हणा भागाकार आणि हे 51 जे आहे ते आपले बाकी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न 5वा. हा प्रश्न जरा मोठाच होता, 5वा जरा छोटा असेल कदाचित. बघा 5व्या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला? x चा चौथा घात वजा 3x चा वर्ग वजा 8 बरोबर. बघा आता मी काय करतो, x च्या चौथ्या घाताला कितीने भाग लावायचा? या x ने. हा जो x चा चौथा घात भागिले x, उत्तर आलं x चा घन आणि x च्या घनाला कितीने गुणायचं? 4 गुणलं तर उत्तर येतं 4x चा घन. चला मग 4x चा घन हा जो x चा चौथा घात आहे अधिक काय करा 4x चा घन आणि त्याचबरोबर वजा 4x चा घन. अधिक 4x चा घन केलं की वजा 4x चा घन पण करायचा आणि मग पुढे वजा 3x चा वर्ग आणि वजा 8. ठीक आहे, आता बघा या दोघांमधून काय कॉमन निघेल? x चा घन कॉमन निघेल. घन कॉमन आला, चौथ्या घाताचा फक्त x राहिला, अधिक 4 राहिले, x चा घन आलाय बाहेर. आता इथं वजा 4x चा घन आपल्या जागेवर, वजा 3x चा वर्ग आपल्या जागेवर, वजा 8. बाकी कोणाला काय धक्का द्यायचा नाहीये. आता पुढे काय करायचं? x चा घन कंसात x अधिक 4 आणि वजा 4x चा घन त्याच्या समोर कोणाला ऍड करायचं? मग त्यासाठी वजा 4x चा घन आहे त्याला आपण x ने भाग लावला तर उत्तर काय आलं? वजा 4x चा वर्ग. ओके, वजा 4x च्या वर्गाने कशाला गुणायचं? ह्या 4ला गुणिले 4 करा तर काय झालं? उत्तर 4 चौक 16 वजा 16x चा वर्ग. मग इथे ऍड करा, वजा 16x चा वर्ग ऍड केला आणि त्याचबरोबर अधिक 16x चा वर्ग, वजा 16x चा वर्ग ऍड केला की अधिक 16x चा पण करायचा आणि मग पुढे बाकी बघा 4x च्या घनानंतर वजा 16x वर्ग अधिक 16x वर्ग केलं आणि मग त्याच्या पुढे हे वजा 3x चा वर्ग वजा 8 लिहिले. ठीक आहे,
आता या दोघांमधून कॉमन काय निघतंय का ते आपण बघूयात. बघा पुढे आपल्याकडं एक्सचा घन कंसात एक्स अधिक 4. आता या दोघांमध्ये बघा या दोघांमधून नाही तर आपल्याला एकच मिनिट इकडच्या दोघांमधून या दोघांमधून कॉमन काढायचं. ओके. आता बघा या दोघांमध्ये जर विचार केला तर 4 एके 4 4 चौक 16 4 कॉमन निघेल आणि त्याचबरोबर एक्स वर्ग एक्स घन मधला एक्स वर्ग 4 बाहेर आले एक्सच्या घनाचा एक्स राहिला वजाचं झालं अधिक 4 चौक 16. आता 16 एक्स वर्ग मधून 3 एक्स वर्ग गेलं 16तून 3 गेले आपल्याकडे राहिले अधिक 13 एक्सचा वर्ग आणि बाकी वजा 8 जसेच्या तसे. आता काय करायचं 13 एक्सचा वर्ग जो आहे त्याला आपण घेऊ 13 एक्सचा वर्ग त्याला आपण भाग लावू एक्सनी वगैरे नंतर पण पहिले हे सगळं लिहून घेऊ. एक्स घन कंसात एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग कंसात एक्स अधिक 4 आणि अधिक 13 एक्सचा वर्ग ज्याला आपल्याला भागायचंय एक्सने. एक्सने भाग लावला उत्तर आलं माझ्याकडे 13 एक्स. ठीक आहे 13 एक्सला कशाने गुणायचं 4ने गुणिले 4 केलं 13 चौक 52 एक्स आपल्याकडे राहिले 52 एक्स. मग आपण काय करू अधिक 52 एक्स करू वजा 52 एक्स करू आणि हे आपले वजा 8. ठीक आहे. आता या दोघांमधून कॉमन काढू काहीतरी. एक्स घन आपल्या जाग्यावर एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग आपल्या जाग्यावर एक्स अधिक 4 यांच्यातून 13 आणि एक्स कॉमन निघेल कारण 13 ने 52 ला भाग जातो. मग अधिक 13 कॉमन काढू एक्स 13 बाहेर आले एक्स वर्गचा एक्स राहिला कारण एक्स पण बाहेर आले 13 चौक 52 म्हणून 4 आणि एक्स बाहेर आलेत आणि बाकी हे वजा 52 एक्स आणि अधिक 8 आपल्या जागेवर. आता बघा परत हे जसं तसं लिहू एक्स घन कंसात एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग कंसात एक्स अधिक 4 त्याच्यानंतर अधिक 13 एक्स कंसात एक्स अधिक 4 वजा 52 एक्सच्या शेजारी आता मी कोणाला लिहायचं बघा वजा 52 एक्सला मी जर एक्सने भाग लावला तर उत्तर माझ्याकडे येतं वजा 52 आणि वजा 52 ला कितीने गुणायचं ह्या 4ने गुणलं तर माझ्याकडे येतं वजा 208. वजा 52 ला जर आपण 4ने गुणलं तर आपल्याकडे उत्तर येतं वजा 208 या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येणार आहे. तर आता इथे एक लक्षात घ्या इथं वजा 8 आहे मी सगळे इथं चुकून इथं वजा 8 आहेत बरं का वजा 208 आता येतात. मग इथं वजा 208 आपण ऍड करू बरं का वजा 52 एक्सच्या पुढे इथं येईल एक्सचा घन कंसात एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग कंसात एक्स अधिक 4 अधिक 13 एक्स कंसात एक्स अधिक 4 वजा 52 एक्स आणि त्याच्या पुढे लिहायचं वजा 208 आणि पलीकडे अधिक 208 आणि हे वजा 8. ठीक आहे. आता या दोघांमधून कॉमन काय निघतंय बघा बरोबर एक्सचा घन कंसात एक्स अधिक 4 हेच लिहायचा कंटाळा येत असेल कदाचित तुम्हाला पण लिहावं लागतंय वजा 4 एक्सचा वर्ग कंसात एक्स अधिक 4 अधिक 13 एक्स कंसात एक्स अधिक 4 दोघांमधून 52 कॉमन काढा 52 चौक 108 येतील आपल्याकडं वजा 52 कॉमन काढले कंसात 52 आले बाहेर एक्स राहिले वजाचा अधिक एक्स झालं अधिक वजाचा अधिक झालं आणि 52 चौक 208 येतात म्हणून एक्स अधिक 4 आलं आणि 208 मधून 2 गेले अधिक 200 आलं. आता या सगळ्यांमधून काय कॉमन निघेल बघा एक्स अधिक 4 एक्स अधिक 4 एक्स अधिक 4 एक्स अधिक 4 कॉमन निघेल. मग त्या एक्स अधिक 4ला आपण कॉमन काढू एक्स अधिक 4ला कॉमन काढू. मग आतमध्ये काय राहिलं इथं राहिला एक्सचा घन त्याच्यानंतर वजा 4 एक्सचा वर्ग त्याच्यानंतर अधिक 13 एक्स त्याच्यानंतर वजा 52 आणि पलीकडे अधिक 200. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे माझा भागाकार काय आला एक्स घन वजा 4 एक्सचा वर्ग अधिक 13 एक्स वजा 52 आणि बाकी किती 200. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो मी. बाजूला झालोय लिहून घ्या. आता शेवटचा जो 6वा प्रश्न आहे हा 6वा शेवटचा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. चला लास्ट क्वेश्चन शेवटचा जरा कदाचित छोटा असावा बघा आहे तरी पण बऱ्यापैकी वायचा घन बघा इथे आपल्याला दिले वाय घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1. आता इथं बघा पहिला वायचा घन मी जसाच्या तसा लिहितो. चला बाबा वायचा घन लिहिला जसाच्या तसा. आता वाय घनाच्या नंतर मला काय लिहायचं या वाय घनाला वायने भाग लावा
वाय घन भागिले वाय काय राहिला बाबा वायचा वर्ग, आणि वायच्या वर्गाला कशाने गुणायचे वजा एकने, वजा एकने गुणलं तर माझ्याकडे वजा वायचा वर्ग आला बरोबर। मग याच्या पुढे मी लिहितो वजा वायचा वर्ग आणि त्याच्या पुढे अधिक वायचा वर्ग, वजा वायचा वर्ग लिहिला की अधिक वायचा वर्ग पण लिहायचा, आणि नंतर मग बाकी वजा 3 वायचा वर्ग अधिक 5 वाय वजा 1। या पहिल्या दोघांमधून बघा वाय वर्ग कॉमन निघेल बरोबर, वाय वर्ग कॉमन काढला तर इथं फक्त वाय राहिला आणि वाय वर्ग बाहेर आला म्हणजे वजा 1 राहिला, वाय वर्ग वजा 3 वाय वर्ग म्हणजे वजा 2 वायचा वर्ग झाला आणि अधिक 5 वाय आणि वजा 1 आपल्या जागेवर। आता वाय वर्ग कंसात वाय वजा 1 काय धक्का द्यायचा नाही, 2 वायचा वर्ग जो आहे वजा 2 वायचा वर्ग इथं लिहू आपण। आता त्याच्या पुढे काय लिहायचं, वजा 2 वाय वर्गाला कशाने भागायचं, वजा 2 वायच्या वर्गाने आपण वायला भाग लावला तर माझ्याकडे वजा 2 वाय उत्तर येतं बरोबर, कारण वाय गेला आणि हा वर्गचा वाय गेला म्हणजे वजा 2 वाय। वजा 2 वायला कशाने गुणायचं, वजा 1 ने गुणायचं, वजा 2 वाय गुणिले वजा 1, 2 1 के 2 म्हणून 2 वाय राहिले फक्त। मग आपण इथं काय करा अधिक 2 वाय करा आणि पलीकडे वजा 2 वाय करा आणि हे आपले अधिक 5 वाय आणि वजा 1 जागेवर। आता या दोघांमधून बघा काय कॉमन निघतंय, वाय वर्ग कंसात वाय वजा 1 वजा 2 कॉमन निघेल याच्यामधून 2 आणि त्याचबरोबर वाय पण कॉमन निघेल। मग आतमध्ये 2 बाहेर आले वाय वर्गाचा वाय राहिला आणि अधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा आहे, 2 वाय बाहेर आले म्हणजे 1 राहिले, 5तून 2 गेले 3 अधिक 3 वाय आणि वजा 1। आता चला याला जसं तसं लिहा, वाय वर्ग कंसात वाय वजा 1 वजा 2 वाय कंसात वाय वजा 1 आणि अधिक 3 वायच्या पुढे मी काय लिहू, मग 3 वायला कितीने भागा वायने भाग लावा, 3 वाय भागिले वाय केलं की उत्तर आलं 3, 3ला कितीने गुणा वजा 1 ने गुणा, 3 गुणिले वजा 1 उत्तर आलं वजा 3। मग याच्या पुढे वजा 3 ऍड करायचं, वजा 3 आणि अधिक 3 आणि बाकी बाबा आपले वजा 1 बघा। आता या दोघांमधून कॉमन काढा, काय राहिलं वाय वर्ग कंसात वाय वजा 1 वजा 2 वाय कंसात वाय वजा 1 आणि याच्यामधून 3 कॉमन काढू, 3 आणि 3 कॉमन निघतील, वाय राहिला फक्त आणि वजा 3 बाहेर आले म्हणजे 1 आणि 3तून 1 गेला 2। तर आता कॉमन काय निघालं वाय वजा 1 वाय वजा 1 वाय वजा 1 तिघ जण आपल्याला कॉमन काढता येतील, वाय वजा 1 कॉमन म्हणजे तुमचा भाजक जो आहे तो निघाला। मग आतमध्ये भागाकार राहील, इथं वायचा वर्ग वजा 2 वाय अधिक 3 आणि अधिक 2 हा तुमचा भागाकार, वाय वर्ग वजा 2 वाय अधिक 3 भागाकार आणि 2 जे आहे ते बाकी राहिलं। तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो। तसं बघायला गेलं तर रेषीय पद्धत जी आहे ती थोडीशी अवघड आहे, समजून घ्यायला अवघड आहे, पण तुम्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती समजेल, थोडासा डोक्याला ताण द्यावा लागेल पण समजून घ्यावे लागेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये बरीचशी मोठी व्हिडिओ झाली कारण याच्यामध्ये भागाकार आपण कसा करायचा शिकलो, पण ते 2 पद्धती शिकल्या आपण, संश्लेषक पद्धत आणि रेषीय पद्धत। ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बाय मित्रांनो, धन्यवाद।